नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर थोडासा दुधी मी अगोदरचा पुढचा भाजी केलेली आहे त्याची आणि थोडा दुधी उरलेला आहे, तर त्याचे आता धपाटे करणार आहोत। तर आज संडे आहे, तर चला काहीतरी वेगळं बनवूयात म्हटलं। चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे आणि दही पण होतं घरी आणि दुधी पण होता, चला ट्राय करूत म्हटलं। तर आता इथे मी दुधीची साल काढून घेतली। अगोदर दुधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, नंतर साल काढायची आहे आणि आपल्याला छोट्या खिसणीने जे छोटे छोटे छिद्र असतात खिसणीचे त्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी खिसून घेतेय आणि इथे सगळा दुधी अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे। पाणी वगैरे काहीच काढायचं नाही दुधीचं, किंवा धुवून वगैरे घ्यायची नाही, जशाच तशी आपल्याला दुधी आता ही वापरायची आहे। त्याच्यानंतर 2 वाटी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे मी। ते बाजरी आणि गव्हाच्या पिठाचे धपाटे बनवणार आहे, कुणी थालीपीठ सुद्धा म्हणतं। तर इथे बाजरीचं पीठ 2 वाटी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जिरे घेतलेत अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे। आपल्याला सगळे मसाले आता इथे ॲड करायचे आहेत। तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, तर इथे मी लाल तिखट वापरतेय। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी थोडीशी हळद टाकते, कलर छान येतो। थंडी खूप सुरू आहे, थंडीमध्ये गरमागरम दही धपाटे अप्रतिम लागतात आणि मला खूप आवडतात आणि माझ्या मुलांनाही आवडतात। तर वेळ लागतो तसा धपाटे बनवायला, पण आज रविवार होता, सगळ्यांना सुट्ट्या, आरामाचा दिवस आहे, चला म्हटलं आज बनवून घेऊयात। इथे मी कसुरी मेथी टाकली, हातावर चोळून आपल्याला टाकायचं आहे। आता अगदी थोडंसं मिक्स करून घेते, आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात पाणी वापरायचं नाही, आपल्याला थोडंसुद्धा पाणी नाही वापरायचं। जेवढं दुधीचं मॉइश्चर आहे पाण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला छान असं मळून पीठ होतं, म्हणून मी काहीच थोडंसुद्धा पाणी नाही वापरतेय। तर तुम्ही जर पाणी पिळून घेतलं दुधीतलं तर तुम्हाला पाणी मग वापरावं लागेल। त्याच्यानंतर इथे टाकलेला आहे मी अर्धा चमचा लाल तिखट, तर थोडं टाकलेलं आहे, मुलं माझे जास्त खात नाहीत। तर तुमच्या आवडीनुसार तिखट कमी तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता छान मळून घेऊया, जेवढा दुधीचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये छान पीठ मळून होतं। तर पाहू शकता, जर पाणी पिळून काढलं तर त्याची चव तितकी लागत नाही, तर पाणी पिळून काढू नका। मस्त दुधीच्या पाण्यामध्ये छान असं पीठ मळून घ्या, खूप छान चव येते। आता छान पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे, पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मळून मळून छान पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि बाजरीच्या पिठाचे उलट धपाटे खूप छान लागतात। ज्वारीच्या पिठाचे तुम्ही खूप वेळेस खाल्ले असतील, पण बाजरीच्या पिठाचे नक्की एकदा बनवून बघा, खूप मस्त लागतात चवीला। आणि मी छान बनवलेला आहे आता पिठाचा गोळा, आणि थंडी भरपूर सुरू आहे बाहेर। थंडीमध्ये ज्वारीपेक्षा बाजरी खाल्ली पाहिजे, आपल्या शरीरासाठी पण महत्त्वाची आहे, आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे। आता पिठाचा गोळा आपला रेडी झालेला आहे। इथे मी कोळपाट घेतलेला आहे आणि एक कापड घेतलेला आहे, तर कापड लागणारच आहे आपल्याला। कापडावर आपल्याला थापायचे आहेत, लाटू शकत नाही कारण पीठ थोडंसं पातळ आहे। तर आता मी थोडंसं कापड ओलच करून घेतलेलं आहे, तरी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर आता पिठाचा एक छोटासा गोळा बनवून घेतला अशा प्रकारे, आणि आता थापून घ्यायचं आहे आपल्याला। हाताला पाणी लावत चला आणि अशा प्रकारे थापून घेत चला, म्हणजे छान असा आपला धपाटं चिकटत पण नाही आणि गोल असं तयार होतं। हाताला चिकटत असेल तर अजून थोडंसं पाण्यात हात बुडवायचा आणि अजून थापून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला गोल आकारात थापून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी छान थापून घेतेय, थोड्या थोड्या वेळाने पाण्यात हात बुडवतेय आणि थापून घेतेय। छान गोल आकार आलेला आहे। एकदम पातळ असं धपाटं बनवते, जाड असं नाही बनवते। तर पातळ असं थापून घेतलेलं आहे मी, जास्त जाड नाही। त्याच्यानंतर असे छिद्र करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत तेल जाताना दोन्ही साईडने धपाटं जे आहे छान भाजल्या जातं, म्हणून मी अशा प्रकारे काही छिद्र पाडून घेतलेले आहेत। माझ्या मुलांना खूप आवडतात असे छिद्र, तोंड आहे, नाक आहे, डोळे आहे असं म्हणत राहतात। त्याच्यानंतर इथे तवा अगोदरच तापायला ठेवला होता, तूप लावलेलं आहे तव्याला, तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता, पण मुलं खाणारे आहेत म्हणून मी इथे तूप लावलेलं आहे। तुपामुळे धपाट्याची चपातीची चव खूप वेगळी लागते, खूप चविष्ट लागते, म्हणून कधी मुलांना देताना तूप लावा। आणि तसं तर मुलं तूप खात नाहीत, असं तरी खातील म्हणून मी अशा प्रकारे तूप लावून देते।
तर आता धपाटं मी अशा प्रकारे टाकलेलं आहे. कापडालाच आपल्याला धरायचं आहे आणि पूर्ण कापड आपल्याला तव्यावर टाकायचं आहे आणि थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कापड काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने तूप किंवा तेल लावून आपल्याला खरपूस असं धपाटं हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कोथिंबीर, पालक, कोणत्याही भाज्या असतील तुमच्याकडे, मेथी वगैरे, तर या धपाट्यामध्ये ॲड करू शकता. मग गाजर वगैरे असेल, कोणत्याही भाज्या, बीट वगैरे असेल, या धपाट्यामध्ये ॲड करू शकता. मुलं तर तसं खात नाहीत, पण अशाने त्यांच्या पोटात जातं. तर मी फक्त इथे दुधीचेच बनवलेले आहेत. तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भाज्या ॲड करू शकता, तर नक्की करा. तर पाहू शकता मी आता मस्त तूप लावते, भरपूर सारं तूप लावून दोन्ही साईडने खरपूस असं धपाटा आता भाजून घेणार आहे. आता अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला धपाटं भाजायचं आहे. पाहू शकता दोन्ही साईडने मी आता धपाटं भाजून घेतलेलं आहे. आता रेडी झालेलं आहे धपाटं आपलं. पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान दिसते. मुलांना बघताच क्षणी आवडेल असं वाटते. तर पाहूयात. त्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते. खूप मस्त भाजलेलं आहे. आता एक प्लेटमध्ये मी आता काढून घेतलेलं आहे. तर आता अशाच प्रकारे दुसरे धपाटे पण आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर दुसरं पण थापून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आता मी टाकून घेते आणि याचाही कापड आपल्याला थोड्या वेळाने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. आणि आता सगळे धपाटे मी बनवून घेतलेले आहेत आणि सोबत दही, धपाट्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम आणि जबरदस्त लागतं. खूप आवडतं. गावाकडे लहानपणी घरचं दही असायचं, घरच्याच म्हशीचं, आणि सकाळी सकाळी आई शाळेत जाण्याच्या अगोदर धपाटे बनवायची. आम्ही इतके 6 जण भावंडं होतो, तर इतक्या जणांना सगळ्यांना धपाटे आवडायचे आणि दुरुडीमध्ये एकही धपाटं राहत नव्हतं. कारण आईनं बनवलं की खायचं. गरमागरम धपाटे खूप आवडत होते. तर तशाच प्रकारे मी बनवलेले आहेत आज. माझ्या मुलांना हे खूप आवडतात. आणि त्यासोबतच लसणाची चटणी. तर लसणाच्या चटणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की जाऊन पहा आणि नक्की हे धपाटे एकदा करून बघा, तुम्हाला हे खूप आवडतील. थालीपीठही म्हणतात त्याला, तर आमच्याकडे धपाटेच म्हणतात. आमच्याकडे धपाट्याचे हॉटेल पण असतात. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एकदम छान कुरकुरीत आणि मऊ झालेले आहेत. मला जर मऊ पाहिजे असेल तर खीस जो आहे तो जास्त टाका. जर तुम्हाला जास्त मऊ नको, कुरकुरीत कडक पाहिजे तर खीस हा कमी टाका, म्हणजे कुरकुरीत होतात, कडक होतात. जर तुम्ही जास्त खीस टाकला तर मऊ होतात. नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा. बाय बाय.